स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा पूर्ण दिवस तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात मला तर वाटते सकाळी आंघोळ झाली की देवपूजा आणि चहा नाश्त्यानेच होते. तर तुमची कशी होती ते सांगा मला कमेंटमध्ये. तर सकाळची सुरुवात अगदी छान अशी झाली होती. घरात नेहमीप्रमाणेच सकाळच्या नाश्त्याची लगबग सुरू होती. प्रत्येकाचं आपापलं कामाचं चालू असतं. घरातील जे बाहेर कामासाठी जातात त्यांची तयारी चालू असते बाहेर कामासाठी जाण्याची, सगळं आवराआवर करण्याची. घरातल्याची आपली असते की बाहेर जाण्यासाठी नाश्ता, घरच्यासाठी नाश्ता बनवणार, सगळ्याची लगबग सुरू असते. तर आज नेहमीप्रमाणे चालू होतं माझं पण. तर आजचं किचनचं जे काम आहे का ते सासूबाईकडे दिलं होतं. तर त्यांचं चालू होतं आता इथं पोहे बनवणं आणि त्यांना यशस्वी बोलत होते. त्या दोघीचे गप्पा करत करत त्यांनी पोहे बनवलेले. आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून पोहे वगैरे नाश्ता वगैरे केलात. खरं सांगायचं म्हणजे अशा छोट्या छोट्या क्षणामुळे घरातनं आनंदाचं वातावरण तयार होतं बरं का. तर सगळ्यांसोबत नाश्ता झाल्याच्या नंतर मी म्हटलं चला आता भांडे घासून घ्यावा आणि किचन कट्टा तेवढा आवरून घ्यायचा होता. म्हणून माझं काम चालू होतं. ते म्हणजे स्वयंपाक दुपारी बनवायचं, त्यामुळे नाश्त्याचे भांडे वगैरे, चहा पाण्याची भांडी होती, थोडी घासून घ्यावं म्हटलं. एकत्र परत भांड्यानं आपण कसं इकडं राहतो त्यामुळं आपल्याकडं सगळं काही मोजकंच असतं. तर माझ्याकडं पण तसेच मोजकेच भांडे आहेत, त्यामुळं परत तेच घासून घ्यावं लागतात मला. तर त्यामुळे माझं चालू होतं तर भांडे वगैरे सगळे घासून घ्यायची होती मला. किचन तेवढं आवरून घ्यायचं होतं. आंघोळ वगैरे झाल्या होत्या सगळ्यांच्या आणि कपडे पण धुवून घेतले होते. कारण वातावरण आता पावसाचं असल्यामुळे ना आपल्याला लवकर कपडे धुणंच बरं पडतं. जरी नाही वाळले तर सुकतात तरी लवकर धुतलेले. जर वातावरण चांगलं असेल, हवा वगैरे असेल तर सुकतात लवकर, नाहीतर मग दिवसभर पण सुकत नाहीत. त्यामुळे थोडे लवकर धुवून टाकावं लागतं त्या पावसाच्या दिवसामध्ये कपडे. तर माझे तसं लवकरच कपडे वगैरे धुवून टाकले होते आणि त्यानंतर नाश्ते वगैरे केले आम्ही. आता सगळे थोडंसं आता आराम करू, बघू दुपारच्या जेवणामध्ये आज काय प्लॅन आहे काय नाही. तर भाजीसाठी आज दोडका आणि बटाटा आहे, तर त्यापैकी कोणती तरी एक भाजी बनवूयात. तर चाललं आहे आता कोणतं बनवून. आता इथं स्वयंपाक वगैरे करून घेतला, इथं भांडे वगैरे घासून घेतले. आणि इथं बघा मी इथं ना शेंगदाण्याची चटणी कुटली होती या उकडीमध्ये. आणि कसं म्हणते का, कुटलेली शेंगदाण्याची चटणी ना खायला थोडी चवदार लागते म्हणून मी कुटली होती. आणि 2 दिवस लाईट गेली तर त्यामुळं पण याच्यामध्ये मला शेंगदाण्याचं कूट वगैरे कुटावं लागला. तर आता इथं मी घासत होते, थोडंसं लक्ष दिलं नाही तर अशी आपल्याकडनं पण चुकी होतात. तर आता हे तिखट होतं आणि मी घासताना माझ्या याच्यात तर तिखट पाणी माझ्या डोळ्यावर उडून आलं. तर चष्मा होता लावलेला, त्यातनं पण डोळ्यात थोडंसं पाणी गेलं. तर अशा चुका होतात थोड्या आणि सहज एखादी गोष्ट होऊन जाते, पण त्याचा थोडासा परिणाम पण जास्त होतो. त्या पण जपून केलेलं बरं असतं. पण एखादं आपल्याकडनं होतं असतं घाई गडबडीमध्ये आणि एका छोट्याशा बाळाची आई असतील तर तिच्याकडनं अशा चुका सहजच होतात. कारण की मागं एक आपल्या व्याप असल्यासारखा असतो की चला आता पटकन काम आवरायचं, कारण आपलं बाळ असतं पाठीमागं. आता बघा माझे भांडे घासपर्यंत तिला म्हणजे खेळली ती थोडंसं, पण आता शेवटला तिला माझ्याकडे यायचं होतं. आणि एकाचं कसं असतं की किती जरी कामं केली ना तर बाळाला ना आईशिवाय म्हणजे जमत नसतं. तो थोडंसं तरी आईकडे यायचं हट्ट करत असतो. तर तिला घेतलं ना तेवढं सगळं किचन पुसून घेतलं मी. म्हटलं चला आता बाकीचे कामं तर झाले होते, तर थोडासा काही आराम वगैरे करता येईल म्हटलं. मग दुपारच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती आम्हाला. कसं आहे ना, सकाळचे असो किंवा दुपारचे असो, स्वयंपाकाचे भांडे वगैरे घासून स्वयंपाकघरावर सुरुवात केली ना की सगळी भांडे धुवून घेतली, ओटा स्वच्छ केला ना, स्वयंपाकघर पुन्हा नीटनेटकं असेल तर परत काम करायला आणखी उत्साह वाटतो त्यासाठी. आणि आपल्याला ऊर्जा पण मिळते. तर त्यामुळं मग मी किचन आवरून घेतलं होतं. त्यानंतर आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये आज सासूबाईचा प्लॅन होता की काळ्या मसाल्याची भाजी करायची. म्हटलं चला तर मग इथे सगळे त्यांनी मसाले भाजून घेतले आणि त्यानंतर मी त्यांना मिक्सरला बारीक वाटून दिलं आणि त्यानंतर त्यांनी भाजी बनवली. तर मी काय जास्त शेअर नाही केलं, त्यांच्या मनानुसार थोडंफार शेअर केलं. तर भाजी वगैरे झाली. आता इथं आमचं सगळ्याची जेवणं चालू होती आणि इथं चालू होतं मुरमुऱ्याचा चिवडा खाणं. इथं म्हणजे भूक नव्हती, पण आमच्यासोबत थोडंसं काही ते खायचं असतं, त्यामुळं मुरमुऱ्याचा चिवडा खात होते. तर मस्तपैकी अशी भाजी आणि लोणचं म्हणजे मिरची होती तिखट, आणि ते जेवण वगैरे केले आणि थोडासा आराम वगैरे घेतल्याच नंतर आता डायरेक्ट तुम्हाला मी रात्रीचंच भेटते. आता संध्याकाळची सगळे कामं वगैरे घरचे आवरून आता आम्ही जाणार होतो बाहेर. तर आता इथं बघा ह्या लाडूबाईचं आमच्या असं चालू असतं, बाहेर जायचं. तिला माहीत असतं बाहेर जायचं म्हणलं की तिची सगळी तयारी असते. तर कपडे वगैरे घालून, कारण आता बाहेर थंडी वाजते म्हणून त्यामुळं तिला पूर्ण पॅक करावं लागतं. बाहेर गार लागायला आता सध्या तर पावसाचे वातावरण असल्यामुळं कधी कधी पाऊस पण असतो. तर आमच्या अगोदर तिला जण निघायचं असतं बाहेर, कधी दरवाजा उघडतात आणि कधी बाहेर जायचं, तिची तयारी असते. आणि गहू पण म्हणजे दळून आणायचे, त्यासाठी गव्हाचं दळण पण घेतलं होतं. इथं बाजार भरलेला तुम्ही बघितलं असेल तर ते जवळच रूमच्या भरतो बाजार आमच्या, पण तिथला काही मी घेत नाही. कारण की आपल्याला कसं जिथं परवडेल, जिथं स्वस्त भेटेल, भाजीपाला चांगला भेटेल तिथं आपण घेतो, आपलं असं असतं. तर त्यामुळे मग मी काय तिथला नाही घेतला. तर आम्ही थोडंसं लांब आलो होतो. थोडं लांब असतं, पण भाजीपाला पण चांगला असतो व्यवस्थित आणि हिशोबशीर देतो. कसं आहे, शेतकऱ्याचा माल आहे, त्याला पण भाव असणार ठीक आहे, पण आपल्याला परवडून त्या हिशोबाने. त्यांचं पण चुकीचं नाही ना आपलं पण चुकीचं नाही. त्यामुळं मग इथं थोडंसं भेटतं हिशोबशीर. तर इथून आणि कसं बाजारचा जेव्हा भाजीपाला असतो ना तो भिजतो वगैरे. सध्या आता पावसाचे दिवस आहेत तर त्यामुळं, आणि दुकानवाल्याचं एवढं काही भिजत नाही म्हणून मग इथूनच घेतात. म्हणजे माझं कसं डेलीचंच इथून असतं, त्यामुळे मी इथूनच भाजीपाला घेत असते. तर भाजीपाला घ्यायला आलो होतो
आणि कसं आहे कोणती पण भाजी घेऊन निवडून वगैरे घेतली तर बरी पडते. आणि भाजीपाला निवडताना बाजारामध्ये निवडू देत नाहीत, निवडायला नको म्हणतात. त्यामुळं म्हटलं चला आता आपलं नेहमीचंच असतं इथं तर इथूनच घ्यावं. आता भरपूर अशी ट्रॅफिक पण रोडला चालू होती. आता कसं संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत चालूच असते वाहनं, त्यामुळे थोडंसं त्यानंतर होतं कमी. आणि इथं आमच्या लाडूबाईला माहिती आहे इथं तिला ठिकाण म्हणजे इथं भाजीपाला नेहमी घेतो, त्यामुळे तिला इथं आलं की मस्त मस्ती चढते, मस्त खेळत असते, इथं फिरत असते, तिला मज्जा वाटते. आणि खायचं काही नसतं, फक्त तिला असं करायचं असतं की मी खाते असं दाखवायचं. म्हणजे बरोबर आम्हाला वाटतं की खाते की काय यासाठी अशी करते असती. आणि मी आता माझं थोडं थोडं सगळं वांगे बटाटे टमाटे सगळं थोडं थोडं असं पावशेर अर्धा किलो असं आपल्याला लागेल तसं आठवडाभराचं नियोजनाने मी भाजीपाला घेत होते. कांदे वगैरे 1-2 किलो घेतले की आपल्या आठवडाभर जातात. आणि जास्त घेऊन पण आपल्याला कसं इथं साठवायला पण नसतं, ठेवण्याची पण अडचण असते. आणि काय करणार जास्त घेऊन, त्यामुळं लागतील तसे घेत असते. आणि कसं आहे सगळं आपल्याला लक्ष देऊन घ्यावं लागतं. आणि व्यवस्थित भाजीपाला घेतला तर आपला 8 दिवस टिकतो. आणि इथं माझ्याकडं फ्रीज नसल्यामुळं सगळं चांगलंच बघून आणावं लागतं कारण टिकण्यासाठी. आणि पालेभाज्या वगैरे आणल्या तर त्या लगेच खावं लागतात, पण यांच्याकडे सध्या तर पालेभाजी नव्हती म्हणून मी काय घेतली नाही. जेवढं होतं तेवढंच घेतलं. आणि मला कोथिंबीर पण आज भेटली नाही, बघू उद्या दुसरीकडनं आणता येईल. जेवढं भेटलं तेवढं घेऊन आले. आता इथं घरी आल्याच्या नंतर इथं काम चालू होतं ते म्हणजे पहिले की भाजीपाला निवडून लगेच ठेवून द्यायचं, आणि राहिलं ना की परत उद्या सकाळचे आपले एकदा कामं वगैरे आवरेपर्यंत त्याला हात लागत नाही. त्यामुळे म्हटलं रात्रीचं इथं बघा आता इथं असं चालू असतं आमचं काहीतरी काम आहे ना, त्याच्यामध्ये तिला पण लुडबुड करायची असते, मध्ये मध्ये असं काहीतरी फेकून द्यायचं असते. पण कसं लहान मुलाचं असतं, त्याला समजून घ्यावं लागतं लहान असल्यामुळं. पण तिच्यासोबत काम करताना आणखी मजा पण येते, कारण की ती काम आहे ना 1-2-5 मिनटाचं काम 10 मिनटं घालते, पण काम बी होतं. आणि थोडंसं तिच्यासोबत मन हलकं पण होतं खेळून बसून तिच्यासोबत. तर त्यामुळं चालू असतात आमच्या तिघीची कामं असे दिवसभराचे. आणि हे तिचं चालूच असतं. भाजीची जाळी आहे ना ते दिवसभर बी तिचं बटाटा कांदा इकडं तिकडं फेकत राहते घरामध्ये. तर कसं आहे लहान आहे आणि तिला ती आपले जे आपण नको म्हणतो का तेच छोट्या मुलांना करायचं असतं. चला चालत असते छोट्या मुलांचं घरात असले की असंच चालू असतं. आणि आठवडाभराच्या भाजीपाला आणायला मार्केटमध्ये गेलं ना की एकदा आठवडाभराचा आणला की मग आपल्याला कसं रोजची धावपळ वगैरे होत नाही. आणि मार्केटमध्ये कसं ताज्या भाज्या बघून आणल्या की ते 8 दिवसापर्यंत आपल्याला जातात. पण थोडंसं निवडून वगैरे चांगलं बघून घ्यावं लागतं, थोडा वेळ जातो. पण आठवडाभराचं टेन्शन मिटतं की आज काय करणार उद्या काय करणार. आणि आपल्याला टिफिन वगैरे द्यायचं असतं त्यासाठी भाजीपाला लागतोच. तर असं चालू असतं. तर त्यामुळे मग मी एकत्रच रविवारी सुट्टी असते तर रविवारचाच घेऊन येत असते, म्हणजे आठवडाभराचं टेन्शन जातं. तर कधी कधी म्हणजे शुक्रवार शनिवारच्याला असतो भाजीपाला, कधी नसतो. तर तेव्हा मग घरगुती आपलं वाटाणा असो की मसूर असो असं काहीतरी बनवत असते, छोले असं काहीतरी चालू असतं. तर ॲडजस्ट बी करावं लागत असतं थोडंफार. म्हणजे 7 दिवस पण कुठं भाजीपाला नाही खावटत, कधीतरी असं चेंज म्हणून खात असतो. मध्ये जे घरात असतात तेवढे कडधान्य वगैरे त्यातलं काहीतरी बनवून खायचं असं चालू असतात आमचं. आणि आता हे आज रविवारचा ब्लॉग होता, तर आज रविवारचंच आम्ही संध्याकाळी म्हणजे भाजीपाला घेऊन आलो होतो ना. आता इथं बघा भाजीपाला इकडे तिकडे फिरून झालं ना, आता परत आमच्यापाशी येऊन बसायचं असते. आणि बस म्हणलं तर नाही, पण मदत म्हणजे पप्पा मदत बसली तर पप्पाकडे पण जायचं, आमच्याकडे पण यायचं, असं चालू असतं तिचं. आणि कसं आहे दिवसभर पप्पा नसतात ना, त्याच्यामुळे संध्याकाळी तिला पप्पा आले की एवढी खुशी होती ना. आणि मग त्याच्यानंतर तिला मी आणि आजी आम्ही कोणी नाही, तिच्या फक्त पप्पा लागतात, पप्पाकडे जाते सारखी खेळत असते. आणि लहान मुलाला कसं आहे आपण दिवसभर असतो पण पप्पा नसतात म्हणून तिला त्यांच्याकडं जायला आवडतं. काय भाज्या आम्ही निवडून वगैरे आणताना पण निवडून आणल्या होत्या, पण आपण कसं आहे भाजीपाला एकत्र टाकून आणतो ना पिशवीमध्ये, तेव्हा पण थोडं थोडं एकत्रच होतो. आणि एखाद्या वेळेस सडलेलं वगैरे चुकून तर निघतंच. त्यामुळं आता मिरची शेंग वगैरे एवढी काय बारकाईनं आपण निवडून आणत नाही, त्यामुळं मग लगेचच निवडून टाकलं ना तर बरं पडतं. नाहीतर मग काय होतं की नाही लक्ष दिलं की आता पावसाळा दिवस असल्यामुळे लवकर सडती मिरची असो किंवा थोडंफार ओलं भाजीपाला असेल, तर त्यामुळं आम्ही सगळं असं निवडून घेतलं होतं. आणि बऱ्यापैकी आता एवढाच भाजीपाला 200-300 रुपये जवळपास झाला होता मला वाटते. पण कसं आता महागाई पण आहे, पावसाळा दिवस असल्यामुळं पण महाग असतं. तर त्यामुळं तर मग ते आता भाजीपाला वगैरे थोडंफार निवडणं झाला आमचा. आणि पहिला होता ते अगोदर काढून घेतला आणि दुसरा भरल्याच्या नंतर पहिलं जेवढं म्हणजे चांगलं होतं तेवढं ठेवलं. आता इथं काकडी आहे ना, मी 20 रुपयाची एवढी काकडी आणली होती, तर त्यांनी आहे तेवढी पण देऊन टाकली होती, जेवढी त्यांच्याकडे होती अवेलेबल तेवढी 20 रुपयामध्ये. तर ते जवळपास 2-2.5 किलो होते. पण ते म्हटले आता थोडी आहे तर घेऊन जा. आणि कसं आहे नेहमीचं कस्टमर असल्यामुळं ना समोरचे पण आहे ना एवढं काही बारकाईने हे करत नाहीत की तेवढेच रुपये रेट म्हणून. तर त्यामुळं इथं मग आम्ही सगळा भाजीपाला निवडला. पण हिला आता माझ्याकडे यायचं होतं, इथं आता बराच उशीर झाला तर मला लक्षातच नाही की आईला फोन करायचं. लवकर जाऊन आल्यामुळं भाजीपाला घेऊन आलं बाहेरून. तर आता तिचा फोन आला, तिला बोलत मग थोडंसं इथं ना इथे आमच्या लाडोबाईला ना काकडी खायची होती. तर ती छोटी आहे, तिला काही एवढं जमत नाही आणि दात आहेत, पण ती असं चावून वगैरे खात नाही, त्यामुळे तिला काही एवढं द्यायला नको वाटतं. आणि बाहेर पण कसं आहे पावसाचं आभाळाचं वातावरण, छोट्या मुलाला नको वाटतं सर्दीची काकडी. पण आता कसं आहे लहान मुलाचं कसं असतं, तिनं थोडीशी दाताने थोडीशी तुकडा काढला होता, तर मी तिला नाही खाऊ दिली ती. आणि याच्यानंतर सगळा भाजीपाला निवडून घेतला.
दिवसभरातील आमची सगळी छोटी मोठी कामं असे करताना आमचा दिवस कसा कधी संपतो आणि कसं तर काय आम्हाला काहीच कळत नाही. पण खरं सांगायचं तर खरा आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तर अशा साध्या क्षणामध्ये दडलेला असतो. कुटुंबासोबत नाश्ता, घरची कामं आणि एकत्र बसून केलेलं जेवण वगैरे, सकाळ संध्याकाळ छोटीशी बाहेरची खरेदी, असं काय असेल ते आपलं घरातलं छोटं मोठं ते सगळं यामध्येच आपला पूर्ण दिवस निघून जातो. ते पण आपल्याला कळत नाही. पण प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी एक नवीन गोष्ट शिकून जातो. तुम्ही पण असंच करता का? आठवडाभराचा भाजीपाला एकत्र घेऊन येता की रोज लागेल तसं ताजा घेऊन येतं? पण कसं असतं, पर्याय नसतं. तर पावसाळा दिवस आहे, घरी पण छोटी मुलगी, आपण पण रोज रोज बाहेर जाऊन आणू शकत नाही. आणि पावसाळ्याचं जरी म्हणजे आपल्या घरी मोठं कोणी आणण्यासारखं असेल तर ते पावसामुळे परेशानी पण खूप होती. त्यापेक्षा असं बरं पडतं. आणि माझं कसं असतं की नेहमी पण आठवडाभराचं एकदाच घेऊन येत असते, कारण की आज बनवलं तर उद्या काय बनवलं याचं टेन्शन नको आहे म्हणून आठवत बसायचं, काहीतरी घेऊन यायचं, परत ते बनवायचं. त्यापेक्षा आहे ना असा आणलं ना की आपल्या आठवडाभराचं भाजीचं टेन्शन मिटतं, टिफिनचं वगैरे. घरी आपण कोणती पण भाजी, कशी पण भाजी बनवून खाऊ शकतो का? म्हणजे कसं आहे की ते ऐन वेळेला पण एखाद्या वेळेस बेसन वगैरे नाही तर काहीतरी असं घरात असेल त्याच्याकडे धान्यातून याच्यातून बनवून खाऊ शकतो, डाळीचं वगैरे. पण टिफिनला देण्यासाठी जी पण भाजीपाला सकाळच्या भाजीसाठी लागणार भाजीपाला असतो ना, किंवा कोणतं पण काम असतं ना, त्याची सगळी तयारी रात्रीच करावं लागते. तर त्यामुळं असं चालू असतं. त्यामुळंच आम्ही काय करत असतो की आठवडाभरच एकत्रच घेऊन येत असतो. आणि आता ह्या आठवड्यामध्ये एकादश पण आहे, त्यासाठी बटाटे वगैरे मी थोडीशी जास्त आणली होती. बघू आता परत लागणारं काय असेल ते उपवासासाठी ते पण आणावं लागेल एक दिवस. हिरवी मिरची वगैरे आणली, पण बाकी बघू आता रताळ वगैरे काहीतरी घेऊन येऊया उपवासासाठी, फळ वगैरे. तर ते एक दिवस अगोदर घेऊन येता येतील म्हटलं, कारण पाऊस नसेल तर, पाऊस असेल तर खूप मुश्किल आहे बाहेर जाणं. छोटी मुलगी असल्यामुळं तिला भिजायला पण नको वाटतं. नाही, वातावरण पण खूप थंड झालेलं आहे बाहेर, त्यामुळं तर असा चालू असतं आमचं दिवसभराचे काम. आम्ही दोघीजणी मिळून करत असतो, जसे जमतील तसे. थोडंसं बसतो, गप्पा वगैरे चालू असतात, काम असतं काही मध्ये थोडंसं लाडासोबत टाईम पण घालतो. आता इथं सगळा भाजीपाला आवरून घेतला, कचरा वगैरे सगळा भरून घेतला एक साईडला. आणि इथं चालू होतं ही काकडी वगैरे भरपूर होती, म्हटलं चला थोडीशी कट करून खावी थोडी थोडी सगळ्यांनीच. त्यामुळं थोडी कडक मला वाटत होती म्हणून वरती पूर्ण साल्ट शिलून घेतली काकडीची आणि नंतर कट करून घेतली. तर तिला पण खायची होती, पण तिला नाही द्यायची म्हटलं. आणि आमच्यासोबत कसं आहे, लहान मुलाला पण आपण जे खातो ते खावं वाटतं, पण नाही दिली तिला. इथं आम्ही सगळ्यांनी मिळून बसून आता काकडी वगैरे खाल्ली आणि इथंच आमचा दिवस संपवला. आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तो नक्कीच सांगा. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. कमेंट करून तुमचं मत काय ते नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सपोर्ट करत राहा. त्यामुळेच मला व्हिडिओ बनवायला आणखी प्रेरणा मिळते. ती काम काय कधी संपत नाही, पण ती आनंदाने केली तर थकवा कमी जाणवतो. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातं, म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा मला. आता शेवटला 2 शब्द तुम्हाला जीवनाबद्दल बोलते. तर जीवनातील रोजची छोटी मोठी काम करताना आनंद शोधला तर प्रत्येक दिवस आपल्याला सुंदर बनवतं. घर, कुटुंब आणि समाधान यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही आहे. तर मला तर हे वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आता भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.